मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आप जानते हैं तुम्हाला तर माहितीच आहे की एका आवश्यक कार्यक्रमासाठी ये मुझे मला अमेरिकेला जावं लागत आहे. पड़ रहा है. म्हणून मी विचार केला अच्छा हो, की अमेरिकेला जाण्याच्या आधीच मी मन की बात ध्वनिमुद्रित करून ठेवली तर चांगलं होईल. सितंबर में जिस सप्टेंबरमध्ये ज्या दिवशी मन की बात आहे उसी तारीख त्याच तारखेला एक और अजून एक महत्त्वपूर्ण दिवस असतो. वैसे तो तसे तर आपण खूप सारे दिवस लक्षात ठेवतो, तऱ्हेतऱ्हेचे दिवस साजरे देखील करतो. और अगर अपने आणि जर आपल्या घरात तरुण मुलं मुली असतील, अगर उनको पूछोगे त्यांना विचारलं पूरे साल तर वर्षभरात कुठला दिवस कधी येतो याची संपूर्ण यादीच ते आपल्याला ऐकवतील. लेकिन पण एक और डे अजून एक दिवस असाही आहे जो हम सब जो आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवा. डे ऐसा है, आणि हा दिवस असा आहे भारत की जो भारताच्या परंपरांशी खूप सुसंगत आहे. सदियों से जिस परंपरा अनेक शतकांपासून ज्या परंपरांशी आपण जोडले गेलो आहोत त्यांच्याशीच आपल्याला घट्ट जोडणारा आहे. वर्ल्ड हा आहे वर्ल्ड रिव्हर डे, यानी म्हणजेच विश्व जागतिक नदी दिवस. हमारे यहाँ कहा गया आपल्याकडे म्हटलं गेलंय, पिबंती पिबंती नद्यः स्वयं स्वयमेव नांभः, अर्थात अर्थात नदियां नद्या आपलं पाणी स्वतः पित नाहीत पीती तर परोपकारासाठी देत असतात. कार के लिए देती है. हमारे लिए आपल्या इथे नदी नदियां एक भौतिक वस्तू नाहीये. नहीं है. हमारे लिए आपल्यासाठी नदी एक जिवंत अनुभूती आहे. और तभी आणि तो म्हणूनच तर नद्यांना आपण आई म्हणतो. कहते हैं. हमारे आपले कितीतरी समारंभ असतील, सण असतील, उत्सव असतील, उमंग हो आनंद असेल, सभी हे सगळे हमारी इन आपल्याला या आयांच्या कुशीतच साजरे करायचे असतात. सब जानते ही आपल्या सर्वांना तर माहितीच आहे महीना की माघ महिना येतो हमारे देश तेव्हा आपल्या देशातले बरेच लोक पूरे संपूर्ण एक महिनाभर माँ गंगा गंगा मातेच्या किंवा इतर कुठल्या नदीच्या किनाऱ्यावर कल्पवास कल्पवास करतात. अब तो ये परंपरा नहीं सध्या अशी परंपरा कुठे राहिलेली नाही, परंपरा थी. पण पूर्वीच्या काळी अशी परंपरा होती की घरात जरी स्नान करत असलो तरी नद्यांचं स्मरण करण्याची परंपरा आज भले भले आज लुप्त झाली असेल या कहीं, किंवा क्वचितच कुठे अगदी लहान प्रमाणात उरलेली असेल, लेकिन एक बहुत पण एक खूप मोठी परंपरा होती जी प्रातःकाळी स्नान करतानाच स्नान करके विशाल भारताची विशाल एक यात्रा घडवत असे. मानसिक यात्रा देश के कोने कोने देशातल्या कानाकोपऱ्यांशी जोडलं जाण्याची प्रेरणा बनत असे. आणि काय होती ती? भारतात स्नान करण्याच्या वेळी एक श्लोक म्हणण्याची परंपरा होती. परंपरा रही है. गंगे गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे नर्मदे सिंधू कावेरी जले जले अस्मिन सन्नि. सन्निधीम कुरु. पहले हमारे घर पूर्वी आमच्या घरातल्या कुटुंबातली मोठी माणसं हा श्लोक लहान मुलांकडून पाठ करून घेत असत, बोलून घेत असत. आणि त्यामुळे आपल्या देशातील नद्यांविषयी श्रद्धा भाव उत्पन्न होत असे. विशाल भारत का विशाल भारताचं एक मूर्त रूप मनात कोरलं जात असे. हो जाता था. नदियों के नद्यांबाबत एक जिव्हाळा निर्माण होत असे. जिस नदी को ज्या नदीला एका आईच्या रूपात आपण ओळखतो, जीते हैं, पाहतो, उस नदी जगतो, त्या नदीविषयी एक श्रद्धेची भावना निर्माण होत असे. एक संस्कार ही एक संस्कार प्रक्रिया होती. साथियों, जब मित्रांनो, हमारे देश में जेव्हा आपण आपल्या देशातील नद्यांच्या महात्म्याविषयी बोलतो तो स्वाभाविक तेव्हा स्वाभाविकपणे कुणीही एक प्रश्न विचारेल. आणि प्रश्न विचारण्याचा हक्कही आहे. और इसका आणि याचं उत्तर देणं ही आपली जबाबदारी सुद्धा आहे. कोई भी सवाल पूछे कुणीही प्रश्न विचारेल की भाई तुम्ही नद्यांविषयी इतकं गुणगान गात आहात, माँ कह रहे नदीला आई म्हणत आहात, हैं. नदी तर मग या नद्या प्रदूषित का होत आहेत? हमारे शास्त्र आमच्या शास्त्रांमध्ये तर नदियों में नदीला थोडं देखील प्रदूषित करणं चुकीचं असल्याचं सांगितलंय. और हमारी परंपरा आणि आपली परंपरा देखील अशी आहे. आप तो जानते आपल्याला माहिती आहे हमारे हिंदू की आपल्या हिंदुस्थानचा जो पश्चिम भाग आहे, खास करके विशेष करून गुजरात आणि राजस्थान, वहाँ तिथे पानी की पाण्याची खूप टंचाई असते. कई बार अकाल बऱ्याचदा दुष्काळ पडत असतो. और इसलिए वहाँ के म्हणून तिथल्या समाज जीवनात एक नवी परंपरा विकसित झाली आहे. गुजरात में जेव्हा गुजरातमध्ये पावसाला सुरुवात होते होती है. तेव्हा गुजरातेत जलजीलनी एकादशी साजरी केली जाते. मतलब कि आज याचा अर्थ असा, आजच्या काळात ज्याला आपण कॅच द रेन पर्जन्य जलसंधारण म्हणतो,
ती हीच गोष्ट आहे की पाण्याचा एक एक प्रत्येक थेंब वाचवायचा, अपने में समय म्हणजेच जल जील जलजीलनी. उसी प्रकार से त्याचप्रमाणे बारिश के बाद पावसाळ्यानंतर बिहार आणि पूर्वेकडच्या भागात छठचा महोत्सव साजरा केला जातो. मुझे उम्मीद है मला आशा आहे की छठ पूजा लक्षात घेऊन नद्यांचे किनारे, घाटांची स्वच्छता भाई आणि दुरुस्तीची तयारी सुरू झालेली असेल. करनी गई होगी. हम नदी आपण नद्यांच्या स्वच्छतेचं आणि त्यांना प्रदूषण मुक्त करण्याचं काम सबके सर्वांच्या प्रयत्नांनी आणि सर्वांच्या सहकार्यानं करूच शकतो. ही सकते हैं. नमामि नमामि गंगे मिशन सुद्धा आज आगे आज प्रगतीपथावर आहे. तो इसमें तर त्यात सर्व लोकांच्या प्रयत्नांची, एक प्रकार एक प्रकारे जनजागृतीची, जागरण जन आंदोलनाची खूप मोठी भूमिका आहे. उसकी बहुत बड़ी भूमिका है. मित्रांनो, जेव्हा नदीविषयी बोलतो आहोत, गंगा की बात गंगा मातेविषयी बोलतो आहोत, एक और तेव्हा आणखी एका गोष्टीकडे देखील आपलं लक्ष वेधलं पाहिजे असं वाटतं. बात जब नमामि जेव्हा नमामि गंगेविषयी आपण बोलतो जरूर एक तेव्हा एक गोष्ट तर नक्कीच आपल्या लक्षात आली असेल हमारे नौजवान आणि आमच्या युवा वर्गाच्या तर अगदी नक्कीच लक्षात आली असेल. एक सध्या एक विशेष ई ऑक्शन, ई लिलाव सुरू आहे. ये इलेक्ट्रॉनिक हा अशा वस्तूंचा इलेक्ट्रॉनिक लिलाव होतोय हो रही है. ज्या मला मुझे समय वेळोवेळी लोकांनी भेट दिल्या होत्या. इस नीलामी से या लिलावातून जो पैसा मिळेल नमामि तो नमामि गंगे अभियानासाठी समर्पित केला जाईल. आप आपण ज्या आत्मीयतेनं मला भेटवस्तू देता, मुझे उपहार तीच भावना हे अभियान उसी भाव आणखी बळकट करते आहे. और मजबूत करता है. मित्रांनो, देश देशभरात नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी, करने के लिए पानी पाण्याची स्वच्छता करण्यासाठी सरकार सरकार आणि समाजसेवी संघटना सतत काही ना काहीतरी करत असतात. आज से नहीं आजच नाही, दशकों से अनेक दशकांपासून हे चालत आलं आहे. तो ऐसे कामों के लिए अपने आप को काही लोकांनी तर अशा कामांसाठी स्वतःला समर्पित केलं आहे. और यही परंपरा, आणि हीच परंपरा, यही प्रयास, हाच प्रयत्न, यही आस्था हीच श्रद्धा हमारी नदी आमच्या नद्यांचं रक्षण करते आहे. और हिंदुस्तान आणि हिंदुस्थानातील कोणत्याही कोपऱ्यातून मेरे काम जेव्हा अशा गोष्टी माझ्या कानांवर येतात करने वालों के प्रति तेव्हा असं काम करणाऱ्यांच्या विषयी एक आदराचा भाव माझ्या मनात जागृत होतो. और मेरा भी मन आणि मलाही वाटतं की या गोष्टी आपल्याला सांगाव्या. आता बघा, के वेल्लो तामिळनाडूच्या वेल्लोर आणि तिरुवन्नामलाई जिल्ह्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो. चाहता. यहाँ इथे नदी बहती एक नदी वाहते, नागा नदी. नागा नदी. अब ये नागा नदी आता ही नागा नदी अनेक वर्षांपासून कोरडी पडली होती, त्यामुळे तिथला जलस्तर देखील खूप खाली गेला होता. लेकिन वहाँ की पण तिथल्या महिलांनी आपल्या नदीला पुनरुज्जीवित करण्याचा विडाच उचलला. मग काय, लोगों को जोड़ा, त्यांनी लोकांना एकत्र केलं, जन भागीदार लोकसहभागातून कालवे खोदले, चेक डैम बनाए, बांध घातले, रिचार्ज जलसाठा करण्यासाठी विहिरी बांधल्या. करके खुशी होगी. आपल्या सगळ्यांना हे ऐकून आनंद होईल. मित्रांनो, आज ती नदी पाण्यानं भरून गेली आहे. और जब आणि जेव्हा ही नदी पाण्यानं भरून जाते ना, तो मन को तेव्हा मनाला इतकं समाधान वाटतं. प्रत्यक्ष का मी प्रत्यक्ष याचा अनुभव घेतलाय. आप में से बहुत लोग आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल जिस की ज्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर साथी ने महात्मा गांधीजींनी साबरमती आश्रम स्थापन केला होता, पिछले कुछ दशक गेल्या काही दशकांपासून तीच साबरमती नदी कोरडी पडली होती. साल में 6-8 वर्षातून 6-8 महिने तरी तिच्यात पाणी दिसतच नसे. लेकिन मात्र गंगा नदी नर्मदा नदी आणि साबरमती नद्या जोडल्या गेल्या. तो अगर आज आप आणि आज आपण अहमदाबादला जाल तो साबरमती तर साबरमती नदीतलं पाणी आपलं मन प्रसन्न करेल. प्रफुल्लित करता है. इसी तरह याचप्रमाणे अनेक कामं जशी तमिलनाडु तामिळनाडूतल्या आपल्या भगिनी करत आहेत, देश के अलग अलग कोने तशी देशातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. कई हमारे मला माहिती आहे की आमच्या धार्मिक परंपरांशी जोडलेले संत असतील, गुरुजन है, गुरुजन असतील, वे भी ते देखील आपल्या आध्यात्मिक यात्रेच्या सोबतच पाण्यासाठी, नद्यांसाठी खूप काम करत आहेत. कई नदियों की अनेक नद्यांच्या किनारी झाडं लावण्याचं अभियान सुरू आहे. तो कहीं तर कुठे नदीत दूषित पाणी सोडणं थांबवलं जात आहे, अडवलं जात आहे. मित्रांनो, वर्ल्ड रिवर डे आज जागतिक नदी दिवस साजरा करताना या कामासाठी स्वतःला समर्पित करून घेतलेल्या सर्वांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. पण नदी के त्याचबरोबर प्रत्येक नदीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना, देशवासियांना मी विनंती करेन में की भारतात प्रत्येक कानाकोपऱ्यात बार तो नदी वर्षातून एकदा तरी नदी उत्सव साजरा केलाच पाहिजे. मेरे प्यारे देशवासियों माझ्या प्रिय देशवासियांनो, भी कधीही
लहान गोष्टीला, लहान वस्तूला क्षुल्लक मानण्याची चूक करू नये. छोटे लहान लहान प्रयत्नांतून कधीतरी खूप मोठं परिवर्तन घडून येतं. बड़े परिवर्तन आते हैं. आणि महात्मा गांधीजींच्या आयुष्याकडे आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवेल की लहान लहान गोष्टींना छोटी छोटी बातों त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व होतं. की थी. आणि लहान लहान गोष्टींना घेऊनच छोटी बात मोठमोठे संकल्प बड़े बड़े त्यांनी कसे आतापर्यंत साकार केले. हमारे आज के नौ आमच्या आजच्या नवयुवा वर्गाला हे नक्की माहिती असलं पाहिजे की की स्वच्छता अभियानानं कशी कैसे स्वातंत्र्य आंदोलनाला सतत एक ऊर्जा दिली होती. ये महात्मा गांधी हे महात्मा गांधीचं होते जिन्होंने ज्यांनी स्वच्छतेला जन आंदोलन बनवण्याचं काम केलं. महात्मा गांधींनी स्वच्छतेला को स्वातंत्र्याच्या स्वप्नाशी जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं होतं. इतने आज इतक्या दशकानंतर स्वच्छता स्वच्छता आंदोलनानं एक बार फिर पुन्हा एकदा देशाला नव्या भारताच्या स्वप्नाशी जोडण्याचं काम केलं आहे. और ये हमारी आणि हे आमच्या सवयी बदलण्याचं देखील एक अभियान बनत आहे. और हम ये न भूलें आणि आम्हाला हे विसरून चालणार नाही स्वच्छता की स्वच्छता केवळ एक कार्यक्रम नाही, तर स्वच्छता ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संस्कार संक्रमण करण्याची जबाबदारी आहे. एक जिम्मेवार आणि पिढ्यानुपिढ्या जेव्हा असं स्वच्छता अभियान चालतं ना, तब तेव्हाच संपूर्ण समाज जीवनाचा स्वच्छता स्वच्छता हा स्थायी भाव बनतो. और इसलिए आणि म्हणूनच ये साल वर्ष 2 वर्ष एक सरकार दुसरं सरकार असा हा विषय नाही, तर पिढ्यानुपिढ्या आम्हाला स्वच्छतेविषयी जागरूक राहून जगता से अविरत रूप से न थकता थके बिना न थांबता श्रद्धापूर्वक काम करत राहायचं आहे. जुड़े रहना आणि स्वच्छतेचं अभियान स्वच्छता के सातत्यानं चालवायचं आहे. और मैंने तो पहले आणि मी तर आधी देखील म्हटलं होतं स्वच्छता की स्वच्छता ही ये पूज्य पूज्य बापूंना या देशानं वाहिलेली खूप मोठी श्रद्धांजली आहे. आणि ही श्रद्धांजली आम्हाला प्रत्येक वेळी वाहायची आहे, सतत देत राहायची आहे. साथियों लोग जानते हैं मित्रांनो, लोकांना माहिती आहे की स्वच्छतेच्या विषयी बोलण्याची संधी मी कधीच सोडत नाही. और शायद इस आणि म्हणूनच हमारी आपल्या मन की बातचे एक श्रोते श्रीमान रमेश पटेलजी यांनी लिहिलंय हमें बाप की आम्हाला बापूंकडून शिकवण घेऊन इस आजाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आर्थिक स्वच्छतेचा सुद्धा संकल्प करायला हवा. जिस तरह ज्याप्रमाणे शौचालय निर्माण झाल्यानं गरिबांची प्रतिष्ठा वाढली, वैसे ही त्याचप्रमाणे आर्थिक स्वच्छता गरिबांना अधिकारांची खात्री देते, भी है. त्यांचं आयुष्य सोपं बनवते. अब आप जानते हैं आता आपल्याला माहिती आहे जनधन की जनधन खात्यांच्या विषयी देशानं जे अभियान सुरू केलं, इसकी वजह से त्यामुळे आज गरिबांचा त्यांच्या हक्काचा पैसा थेट उनके खाते सरळ त्यांच्याच खात्यात जात आहे. जिसके कारण त्यामुळे भ्रष्टाचार भ्रष्टाचारासारखे अडथळे खूप प्रमाणात कमी झाले आहेत. ये बात सही है. ही गोष्ट खरीच आहे ठीक स्वच्छ की आर्थिक स्वच्छतेत टेक्नोलॉजी तंत्रज्ञानाची खूप मदत होऊ शकते. हमारे लिए खुशी की बात. आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आज गावातून खेड्यातून सुद्धा फिनटेक UPIनं डिजिटल देवाणघेवाण करण्यात सामान्य सामान्य लोक सुद्धा सहभागी होत आहेत. प्रचलन बढ़ने लगा. याचा उपयोग वाढतोय. आपको मैं एक आंकड़ा बता आपल्याला मी एक आकडा सांगतो, आपको गर्व हो. आपल्याला पण अभिमान वाटेल. पिछले अगस्त में गेल्या ऑगस्ट महिन्यात एक महीने एका महिन्यात यूपीआई UPIद्वारे 355 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. म्हणजे जवळजवळ 350 कोटींपेक्षा जास्त व्यवहार. से ज्यादा ट्रांजैक्शन म्हणजे आपण असं म्हणू शकतो कि की ऑगस्ट महिन्यात 350 कोटींपेक्षा जास्त वेळा ज्यादा बार डिजिटल देवाणघेवाणीसाठी UPIचा वापर केला गेला. आज एवरेज सरासरी 6 लाख कोटी रुपयांहून जास्त डिजिटल भरणा, डिजिटल पेमेंट UPIद्वारा होतोय. देश की यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत स्वच्छता स्वच्छता आणि पारदर्शकता येते. और हम जानते आणि आम्हाला माहिती आहे अब फिनटेक की आता फिनटेकचं महत्त्व खूप वाढतंय. साथियों मित्रांनो, बापू ने जसं बापूंनी स्वच्छतेला स्वातंत्र्याशी जोडलं होतं, वैसे ही तसंच खादीला स्वातंत्र्याची ओळख बनवलं होतं.
आज आज स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी हम जब आजादी आपण जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत, आज हम संतोष आज आपण आनंदानं म्हणू शकतो आजादी की स्वातंत्र्य आंदोलनात जसा खादीचा सन्मान होत होता, हमारी युवा पीढ़ी तसाच मान आज आमची युवा पिढी खादीला देत आहे. आज और हैंड खादी आणि हातमागाचं उत्पादन अनेक पटीने वाढलंय की मांग भी आणि मागणी सुद्धा वाढली आहे. आप भी जानते हैं आपल्याला सुद्धा माहिती आहे की असे कितीतरी प्रसंग आले जेव्हा दिल्लीच्या खादी शोरूममध्ये एका दिवसात एक 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार झाले. मैं भी फिर से आपको याद दिला मी देखील पुन्हा आपल्याला सांगेन कि 2 अक्टूबर की 2 ऑक्टोबरला पूज्य बापू की पूज्य बापूजींच्या जयंतीच्या दिवशी फिर से आपण सगळे मिळून पुन्हा एकदा एक नवा विक्रम स्थापित करूया. अपने शहर में आपण आपल्या शहरात जहां भी जिथे जिथे खादी विकली जाते, बिकता हो हातमाग उत्पादन विकलं जात असेल, हस्तकला वस्तू विकल्या जात असतील सामने है आणि दिवाळीचा सण जवळ आहे, मौसम के लिए सणांच्या दिवसातील आपली खादी, हातमाग आणि कुटीरोद्योग संबंधी आपली सर्व खरेदी व्होकल फॉर लोकल या अभियानाला बळकट करणारी असू देत, वाली हो. जुने सर्व विक्रम मोडणारी असू देत. साथियों, मित्रांनो, महोत्सव अमृत महोत्सवाच्या काळात देशात स्वातंत्र्याच्या इतिहासातील कही गाथाओं आतापर्यंत सांगितल्या न गेलेल्या गाथा माणसापर्यंत पोहोचवण्याचं सुद्धा एक अभियान सुरू आहे. आणि यासाठी नवोदित लेखकांना देश के और देशातील आणि जगातील युवा वर्गाला आवाहन करण्यात आलं होतं. इस अभियान के लिए अब तक या अभियानासाठी आतापर्यंत 1000 से ज्यादा 13,000हून जास्त लोकांनी नाव नोंदवलं आहे आणि ते देखील 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये. और मेरे लिए खुशी माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी आहे 20 से की 20हून जास्त देशातील कितीतरी अनिवासी भारतीयांनी देखील या अभियानात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अपनी इच्छा जताई है. एक और बहुत एक अजून मनोरंजक माहिती अशी आहे करीब 5,000 की 5,000हून जास्त नवोदित लेखक नवोदित लेखक स्वातंत्र्य लढ्याच्या कथा धुंडाळत आहेत. कथाओं को खोज रहे हैं. त्यांनी उन्होंने अनामवीरांच्या हीरोज है, जे अनामी आहेत, अनामी है, ज्यांची नावं इतिहासाच्या पानांवर पन्नों पे कुठेच दिसत नाहीत, नहीं आते, अशा अनामवीरांच्या संकल्पनेवर, थीम पर, त्यांच्या आयुष्यावर, जीवन पर उन त्या घटनांवर काही लिहिण्याचा विडा उचलला आहे. यानी म्हणजेच देश के देशाच्या युवा वर्गानं हा निश्चय केला आहे उन स्वातंत्र्य की ज्यांच्याविषयी गेल्या 75 वर्षात काही बोललंच गेलं नाही, लाएंगे अशा स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास ते देशासमोर आणतील. वर्ष में कोई चर्चा तक नहीं हुई है. सर्व श्रोत्यांना सभी स्रोत माझी विनंती आहे, शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांना माझी विनंती आहे, आप भी आपण सुद्धा युवा वर्गाला प्रेरित करा. आप भी आपण पुढे या. और मेरा पक्का आणि मला पक्का विश्वास आहे कि आज है की स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याचं काम करणारे लोक लिखने का काम करने इतिहास घडवणार सुद्धा आहेत. बनाने भी वाले हैं. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशबांधवांनो, सियाचिन ग्लेशियर सियाचिन ग्लेशियर म्हणजेच हिमनद्या, हिमकडे याबद्दल आपण सगळे जाणतोच. वहाँ की ठंड तिथली थंडी इतकी भयानक असते की तिथे राहणं सामान्य माणसाला शक्य नाही, इंसान के बस की बात ही नहीं. अजिबात शक्य नाही. दूर दूर दूरवर पसरलेला बर्फच बर्फ आणि झाडाझुडपांचा काहीच पत्ता नाही. का तो नामो निशान नहीं है. तिथलं तापमान वहाँ का तापमान उणे 60 डिग्री पर्यंत देखील जातं. जाता है. कुछ ही दिन मात्र काही दिवसांपूर्वीच इनके इस दुर्गम सियाचीनच्या या दुर्गम भागात दिव्यांग व्यक्तींच्या 8 जणांच्या एका चमूनं जो पराक्रम करून दाखवलाय तो प्रत्येक देशबांधवासाठी अभिमानास्पद आहे. या चमूनं सियाचिन ग्लेशियरच्या 15,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर आपला झेंडा फडकवून वर्ल्ड रिकॉर्ड जागतिक विक्रम नोंदवला आहे. शरीर की चुनौतियों शारीरिक आव्हानं असून देखील आपल्या या दिव्यांग मित्रांनी जी कामगिरी करून दाखवली कारनामा कर दिखा. ती संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. आणि जेव्हा या चमूबद्दल तुम्हाला माहिती मिळेल इस टीम के सदस्यों के बारे में जान तेव्हा माझ्याप्रमाणेच तो आप भी तुमच्यात सुद्धा मेरी तरह हिम्मत हिम्मत और आणि आत्मविश्वास जागृत होईल. इन जाबाज या शूर दिव्यांग मित्रांची नावं आहेत महेश नेहरा, गुजरातचे महेश नेहरा, उत्तराखंड के उत्तराखंडचे अक्षत रावत, महाराष्ट्राचे पुष्पक गवांडे, दीपक गवांडे, हरियाणाचे अजय कुमार, लद्दाख लडाखचे लोक लोपसांग चोस्पेल, तमिलनाडु तामिळनाडूचे मेजर मेजर द्वारकेश, जम्मू कश्मीर जम्मू काश्मीरचे इरफान इरफान अहमद मीर और हिमाचल आणि हिमाचल प्रदेशचे
चोनजिन एंगमो एनगमो. सियाचिन ग्लेशियर सियाचिन ग्लेशियर सर करण्याची ही मोहीम भारतीय भारतीय सेनेच्या विशेष दलांच्या माजी अधिकाऱ्यांमुळे यशस्वी होऊ शकली. मैं इस ऐतिहासिक मी या ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरीसाठी इस टीम या चमूचं कौतुक करतो. यह ही कामगिरी आपल्या देशबांधवांची कॅन डू कल्चर, कॅन डू डिटर्मिनेशन, कॅन डू अल्टिट्यूड म्हणजेच मी हे करू शकतो संस्कृती करण्याचा निश्चय आणि करण्याची प्रवृत्ती अशी प्रत्येक आव्हानं पेलण्याची प्रवृत्ती दर्शवणारी आहे. मित्रांनो, देश में आज देशात दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी कई प्रयास अनेक प्रयत्न होत आहेत. मुझे उत्तर मला उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या ऐसे ही एक अशाच एका वन टीचर वन कॉल के बारे में या उपक्रमाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली. बरेली में बरेली इथं सुरू असलेली ही नाविन्यपूर्ण मोहीम दिव्यांग मुलांना नव्या वाटा दाखवत आहे. राह दिखा रहा है. इस अभियान या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत डभौरा गंगापूर इथल्या एका शाळेच्या मुख्याध्यापिका दीपमाला पांडेयजी. कोरोना काल में कोरोना काळात इस अभियान या मोहिमेमुळे मोठ्या संख्येनं मुलांना शाळेत प्रवेश घेणं शक्य झालं. एवढंच नाही तर यामुळे जवळपास 350 पेक्षा जास्त शिक्षक सुद्धा या सेवा कार्याशी जोडले गेले आहेत. से जुड़ चुके हैं. ये शिक्षक हे शिक्षक गांव गावोगावी जाऊन दिव्यांग मुलांना साथ घालतात, तलाशते हैं, त्यांचा शोध घेतात फिर आणि त्यांना कुठल्या ना कुठल्या शाळेत प्रवेश मिळवून देतात. दाखिला सुनिश्चित कराते हैं. दिव्यांग व्यक्तींसाठी दीपमालाजी आणि त्यांचे सहकारी शिक्षक करत असलेल्या या प्रामाणिक प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो. शिक्षा के क्षेत्र शिक्षणाच्या क्षेत्रातला असा प्रत्येक प्रयत्न हमारे आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. मेरे प्यारे देश, माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज हम लोगों आज आपलं आयुष्य असं झालं आहे की दिवसातून हजारो वेळा कोरोना हा शब्द कानावर पडतो. गूंजता है. 100 साल 100 वर्षात आलेल्या या जागतिक महासाथीनं कोविड-19 ने प्रत्येक देश बांधवाला खूप काही शिकवलं आहे. हेल्थ केयर आरोग्य और वेलनेस आणि निरामयता, निरोगीपणा जैसा भी याबद्दल आपली उत्सुकता वाढली आहे आणि जागरूकता सुद्धा. में पारंपरिक आपल्या देशात पारंपरिक रूपात अशा नैसर्गिक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत जो वेलनेस ज्या सुदृढ आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत. ओडिशा के कालाहंड ओदिशाच्या कालाहंडीच्या नांदोल इथे राहणारे पतायत साहूजी क्षेत्र में या क्षेत्रात अनेक वर्षांपासून अनोखं काम करत आहेत. उन्होंने त्यांनी 1.5 1.5 एकर जमिनीवर औषधी झाडं लावली आहेत. यही नहीं इतकंच नाही तर साहूजींनी या औषधी वनस्पतींच्या नोंदी सुद्धा ठेवल्या आहेत, दस्तावेजीकरण केलं आहे. मुझे मला रांचीच्या सतीशजींनी पत्र लिहून अशीच आणखी एक माहिती दिली आहे. एक और जानकारी साझा की. सतीशजींनी सतीश जी ने झारखंडच्या एका कोरफड गावाकडे विलेज की और माझं लक्ष वेधलं आहे. रांची के पास रांची जवळच्या देवरी गावच्या महिलांनी मंजू कच्छपजी यांच्या नेतृत्वाखाली बिरसा कृषी विद्यापीठातून ॲलोव्हेरा म्हणजेच कोरफड शेतीचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी कोरफडीची शेती सुरू केली. इस खेती से या शेतीनं आरोग्य क्षेत्रालाच फायदा मिळाला नाही तर या महिलांचं उत्पन्न सुद्धा वाढलं. बढ़ गई. कोविड महामारी कोविड महासाथीच्या काळात देखील ने अच्छी यांनी उत्तम कमाई केली. की एक बड़ी वजह याचं एक मोठं कारण हे होतं की सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपन्या थेट त्यांच्याकडून कोरफड खरेदी करत होत्या. आज इस कार्य में करीब आज या कामात सुमारे 40 महिलांचा चमू गुंतला आहे आणि अनेक एकरांवर कोरफडीची लागवड केली जात आहे. पतायत साहू जी ओदिशाचे पतायत साहूजी असोत में महिलाओं किंवा मग देवरीतला या महिलांचा चमू यांनी शेतीची ज्या प्रकारे आरोग्याशी सांगड घातली आहे से जोड़ा है. ते एक एक अपने आप मोठं उदाहरण आहे. साथियों मित्रांनो, वाली दो येत्या 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्रीजी यांची ही जयंती आहे. जयंती होती. उनकी स्मृति में त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याला हा एक दिवस शेतीमध्ये नवनवे प्रयोग करणाऱ्यांची आठवण करण्याची प्रेरणा देतो, शिकवण देतो. को बढ़ावा देने औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मेडीहब टीबीआयच्या नावानं एक इन्क्युबेटर गुजरातच्या आणंद इथं कार्यरत आहे. मेडिसिनल औषधी आणि सुगंधी वनस्पतींशी संबंधित या इन्क्युबेटरच्या मार्फत अगदी थोड्या कालावधीत 15 स्वयंउद्योजकांच्या उद्योगविषयक कल्पनांना पाठबळ देण्यात आलं आहे. या इन्क्युबेटरच्या मदतीनंच
सुधा चेब्रोलूजी यांनी आपली स्टार्टअप कंपनी सुरू केली. कंपनी में महिलाओं त्यांच्या कंपनीत महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांच्यावरच इनोवेटिव वनौषधीची अभिनव सूत्र तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. और एंटरप्रेन्योर आणखी एक स्वयं उद्योजका सुभाश्रीजी भी इसी यांनाही याच औषधी आणि सुगंधी वनस्पती इन्क्युबेटर केंद्रातून मिळाली आहे. कंपनी हर्बल सुभाश्रीजी यांची कंपनी वनौषधीपासून तयार केलेले गृहकक्ष आणि कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्रेशनरच्या क्षेत्रात काम करत आहे. बनाया है. त्यांनी वनौषधींचं एक टेरेस गार्डन म्हणजे गच्ची बगीचाही तयार केलाय, ज्यात 400 पेक्षा अधिक अनौषधी वनस्पती आहेत. हर्बल प्लांट्स के प्रति जागरूकता मित्रांनो, मुलांमध्ये औषधी आणि वनौषधी वनस्पतींबाबत जागृती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयानं एक फारच रोचक उपक्रम सुरू केला आहे आयुष्मान आणि या उपक्रमाची जबाबदारी घेतली आहे आपले प्राध्यापक आयुष्मानजी यांनी. प्रोफेसर कदाचित तुम्ही विचार कराल की हे प्राध्यापक आयुष्मान महोदय आहेत तरी कोण? आयुष्मान तर प्राध्यापक आयुष्मान एका कॉमिक म्हणजे चित्रकथा पुस्तकाचं नाव आहे. कार्टून किरदारों के यात वेगवेगळ्या चित्र व्यक्तिरेखांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टी रचण्यात आल्या आहेत. त्यासोबतच कोरफड, तुळस, आवळा, गुळवेल, कडुलिंब, अश्वगंधा आणि ब्रह्मी जैसे अशा सुदृढ आरोग्यासाठी उपयुक्त औषधी वनस्पतींचे उपयोग सुद्धा सांगितले आहेत. की हालत में जिस मित्रांनो, आजच्या परिस्थितीत मेडिसिनल ज्या पद्धतीनं औषधी वनस्पती आणि इतर वनौषधींकडे जगभरातल्या लोकांचा कल वाढताना दिसतोय, उसमें भारत त्यात भारतासाठी अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. बीते समय में गेल्या काही काळात आयुर्वेदिक आणि वनौषधींच्या निर्यातीत सुद्धा खूप मोठी वाढ झाली आहे. को मिली है. मैं साइंटिस्ट मी वैज्ञानिक, संशोधक आणि स्टार्टअप्सच्या जगाशी संबंधित सर्व लोकांचं लक्ष अशा काही उत्पादनांकडे वेधू इच्छितो जी लोकांचं आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती तर वाढवतातच, शिवाय आपले शेतकरी आणि युवकांचं उत्पन्न वाढण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात. साथियों मित्रांनो, पारंपरिक शेतीच्या पलीकडे जात खेती में शेतीतच होणारे नवे प्रयोग, नए विकल्प नवे पर्याय लगातार सातत्यानं स्वयंरोजगाराची साधनं निर्माण करत आहेत. पुलवामा के दो पुलवामा इथल्या दोन बंधूंची कथा सुद्धा का एक उदाहरण याचंच एक उत्तम उदाहरण आहे. कश्मीर के पुलवामा जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथले बिलाल अहमद शेख आणि मुनीर अहमद शेख शेख ने यांनी ज्या प्रकारे आपल्यासाठी नव्या वाटा चोखाळल्या आहेत, ते तलाशे ते म्हणजे नव्या भारतातच एक मूर्तिमंत उदाहरण आहे. बिलाल अहमद जी 39 वर्षांचे बिलाल अहमद जी उन्होंने उच्च शिक्षित आहेत. लिया त्यांनी अनेक पदव्या संपादन केल्या आहेत. अपनी उच्च आपल्या उच्च शिक्षणातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करत वो त्यांनी कृषी क्षेत्रात स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू केली आहे. बिलाल जी ने बिलालजी यांनी आपल्या घरातच गांडूळ खताचा एक छोटासा प्रकल्प सुरू केला आहे. इस यूनिट से या प्रकल्पातून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा शेतीत तर फायदा होतो आहेच, हुआ है. त्याशिवाय यातून लोकांना रोजगारांच्या संधी सुद्धा निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी या दोन्ही बंधूंच्या खत प्रकल्पातून 3000 शेतकऱ्यांना सुमारे 3000 क्विंटल गांडूळ खत मिळत आहे. आज उनकी आज त्यांच्या या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात 15 जण कामही करतात. उनकी इस यूनिट त्यांचा हा प्रकल्प बघण्यासाठी अनेक लोक येतात में लोग पहुंच रहे हैं. आणि विशेष म्हणजे ज्यादा त्यात ऐसे युवा हो अशा युवकांचं प्रमाण जास्त आहे में कुछ करना ज्यांना कृषी क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा आहे. शेख भाइयों ने पुलवामा इथल्या या शेख बंधूंनी बनने की नोकरी शोधणारे होण्यापेक्षा क्रिएटर बनने नोकऱ्या निर्माण करणारे होण्याचा संकल्प केला आणि ते केवळ जम्मू काश्मीरच नाही तर संपूर्ण देशालाच एक नवा मार्ग दाखवत आहेत. मेरे प्यारे देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, सितंबर को 25 सप्टेंबरला देशाचे थोर सुपुत्र पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असते. दीनदयाल जी दीनदयाळजी गेल्या शतकातील सर्वात मोठ्या विचारवंतांपैकी एक होते. उनका अर्थदर्शन त्यांचं अर्थशास्त्र, समाज के समाजाला बलवान करण्यासाठी त्यांनी आखलेली धोरणं, दिखाया अंत्योदय त्यांनी दाखवलेला अंत्योदयाचा मार्ग आजही तेवढाच प्रासंगिक आहे, उतना ही शिवाय अत्यंत प्रेरणादायी आहे. 3 साल पहले 3 वर्षांपूर्वी 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत दुनिया की जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आयुष्मान भारत योजना लागू करण्यात आली होती. लागू की गई. आज देश आज देशातील 2.25 कोटींपेक्षा जास्त गरिबांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अस्पताल रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळाले आहेत. गरीब के लिए गरिबांसाठीची ही इतकी मोठी योजना दयाल जी दीनदयाळजींच्या अंत्योदय तत्वज्ञानाच्या विचाराला समर्पित आहे. आजच्या युवा वर्गानं जर त्यांची मूल्य आणि आदर्श प्रत्यक्ष आयुष्यात आचरणात आणली तर त्यांना आयुष्यात खूप मदत होऊ शकेल.
एक बार लखनऊ में एकदा लखनौ इथं दयालजी ने कहा, दीनदयाळजी यांनी म्हटलं होतं, इतनी अच्छी किती चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, अच्छे गुण किती उत्तमोत्तम गुण आहेत, सब हे सगळं हमें समाज आपल्याला समाजाकडूनच तर मिळत असतं. हमें समाज का आपल्याला समाजाचं ऋण फेडायचं आहे, इस तरह अशाच प्रकारचा विचार करायला हवा. चाहिए. म्हणजेच दीनदयाळजी यांनी आपल्याला शिकवण दिली समाज से की आपण समाजाकडून, देशाकडून इतकं काही घेत असतो. आपल्याकडे जे काही आहे ते देशामुळेच तर आहे. ये देश के म्हणूनच देशाप्रती असलेलं आपलं ऋण कसं फेडता येईल इस बारे में याचा विचार करायला हवा. ये आज के हा आजच्या युवकांसाठी खूप मोठा संदेश आहे. साथियों, मित्रांनो, दयाल जी की दीनदयाळजी यांच्या आयुष्यातून आपल्याला जीवनात कधीही हार न मानण्याची शिकवण मिळते. राजनीतिक और प्रतिकूल राजकीय आणि वैचारिक परिस्थितीतही भारताच्या विकासासाठी स्वदेशी मॉडेलचा वापर करण्याच्या आपल्या निश्चयापासून ते यत्किंचितही ढळले नाहीत. बने आज खूप युवक युवती नेहमीच्याच वाटेवरून जाण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करायला उत्सुक आहेत. अपनी तरह से त्यांना परिस्थिती स्वतःला अनुकूल बनवायची आहे. जीवन से उन्हें अशावेळी दीनदयाळजी यांच्या आयुष्यातून खूप मदत मिळू शकेल. युवाओं से मेरा म्हणूनच माझा युवकांना आग्रही सल्ला आहे जरूर जान की त्यांच्याविषयीची माहिती नक्की जाणून घ्या. देशवासियों, माझ्या प्रिय देशबांधवांनो, बहुत से आपण आज अनेक विषयांवर चर्चा केली. जैसा हम बात आपण बोलत होतो आने वाला त्याप्रमाणे पुढचा काही काळ पूरा देश सणवारांचा आहे. ज्यादा पुरुषोत्तम संपूर्ण देश मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा, सत्याचा असत्यावर विजय सांगणारा विजयादशमीचा उत्सव साजरा करणार आहे. और लड़ाई मात्र या उत्सव काळातही आणखी एक लढा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे आणि तो आहे देशाचा कोरोना विरुद्धचा लढा. या लढाईत टीम इंडिया रोज नवनवे विक्रम रचत आहे. वैक्सीनेशन लसीकरणात देशानं अनेक असे विक्रम प्रस्थापित केले आहेत की चर्चा ज्यांची चर्चा सगळ्या जगभरात सुरू आहे. इस लड़ाई में या लढाईत प्रत्येक भारताची भूमिका महत्वाची आहे. अपनी बारी आपल्याला आपली पाळी आली की लस तर घ्यायची आहेच, पर इस बात पण त्यासोबतच आपल्याला याकडेही लक्ष द्यायचंय की या सुरक्षा चक्रातून कुणीही सुटणार नाही. अपने आसपास आपल्या आसपास ज्यांचं लसीकरण झालेलं नाही त्यांना लसीकरण केंद्रात घेऊन जायचंय. वैक्सीन लगने लस घेतल्यानंतरही सर्व नियमांचं, प्रोटोकॉलचं पालन करायचं आहे. मुझे उम्मीद है मला आशा आहे की या लढाईत पुन्हा एकदा टीम इंडिया आपला झेंडा उंचच उंच फडकवणार आहे. बार आपण पुढच्या वेळी आणखी काही विषयांवर मन की बात करू. सभी को आपल्या सर्वांना, प्रत्येक देशबांधवाला येणाऱ्या सणवारांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.